नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे माय बाप बाळ योगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा छोटासा ग्रंथ आपण पाहतो. चांगदेव 65 या 65 वेळांमध्ये सांगितलेला अपार परमार्थ आहे. थोडक्यात परमार्थ जाणून घ्यायचा असेल तर चांगदेव 65 अभ्यास. कारण ज्ञानोबांनी सगळ्या शास्त्रांचा सार निचोड झाला म्हणतात अर्थ तो 65 मध्ये होते. ज्ञानोबांची वाणी होणार काय समजणार मला सार कसं वाटतं की आपल्या सगळ्या साधकांनी सगळं ऐकावं. काय करून माझ्या आता थोडं ज्ञानोबांच्या हातात आहे सगळ्यांना इथं आणणं ऐकायला हात बांधणं गुढी वाटलं हे सुरुवातीचं जे आपलं भजन असलं याच्याने आपलं पुण्य वाटत आपलं प्रारंभ बदल. तुम्हाला जर कोणाला काय ते दिगंबरा चाललंय आपण सुरू झालं असं कुठं वाटत असेल मला गरज नाही. कारण जर प्रारंभ अनुकूल नसेल ना नशीब अनुकूल नसलं ना तर कधीच हे चांगलं ऐकायला मिळेल. सगळे आपण पाहतो नशिबावर सगळं चाललंय ना आपल्या ते अनुकूल बनवण्यासाठी हा आपला मंत्र असेल. तेव्हा ते काही निराकरण नाहीये. तेव्हा सगळ्यांनी मिळून जर आपण ते भजन केलं सगळ्यांनी मिळून प्रार्थना होती शेवटी आणि हे जर सगळं ऐकलं ना तर आपलंच कल्याण होणार आहे. इथं मला तुमच्याकडून काहीही नकोय. तुम्हाला हा गुरु महाराजांनी लाभ द्यावा ज्ञानोबांनी हा लाभ द्यावा अशी मी त्यांना वारंवार प्रार्थना करून हे प्रवचन सुरू केले. हा जर मुक्ताबाईंचं भाषण आपण ऐकलं ना आता ज्यांनी ऐकलं नाही ते किती दुर्भाग्य होणार. मुक्ताबाई चांगदेवाला सांगून राहिली हा उद्देश आहे चांगली केवढी मुक्ताबाई आता एक गोष्ट मला तुम्हाला वारंवार सांगायची आहे. जेव्हा चांगदेवाला मुक्ताबाई चांगल्या म्हणते हे चांगल्या तू आता नीट का म्हणते बाकी चांगदेव किती वर्षाचा आहे 1400 आणि 4-5 वर्षाची मुलगी लहानशी. गुरु तेवढा 4-5 वर्षाचा तर शिष्य तेवढा 1400 वर्षाचा. महायोगी 6-6 महिने समाधीला होणार आणि त्यानेही सगळी शास्त्र वाचलेली. त्याचा मोठा शिष्य परिवार होता. तिथे हजारो शिष्य होते त्याचे. त्या मनाने ज्ञानोबा किंवा सुपाल काका मुक्ताबाई काय होतं बालक होती यांनी
जगाचा सुद्धा काही फारसा परिचय न करायला. अशा स्थितीमध्ये ती मुक्ताबाई चांगदेवाला शिष्य म्हणून जो शब्द वापरते तो काही उद्धटपणा नाहीये तिचा. एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आपण हे सगळे प्रवचन ऐकतो, सगळं ऐकतो, पण आपल्या कोणावरला जो अहंकार आहे ना तो जात नाही. आपला जो आहे ना तो जात नाही. पटकन अहंकारामुळे आपल्याला राग येतो, क्रोध येतो. ती त्या चांगल्याला सांगते की चांगल्या सोय धरी आणि काहीतरी सोय धर. आता या ठिकाणावर बस जाणं आहे तुझं. सोय धरी ज्ञान वटेश्वरी, आणि ती वटेश्वरी देवता जी आहे भगवती शिवाची पार्वती तिला शिवला तीच मी आहे असं बोलू का की मुक्ताबाई त्या चांगदेवाला या निमित्ताने वटेश्वरी शब्द वापरलाय. वटेश्वर वापरला नाही, शब्द वापरला, वटेश्वरी शब्द वापरलेला आहे. वटेश्वरी म्हणजे शंकराची पत्नी पार्वती. ध्यानहरी वटेश्वरी सोडती. अरे तुझा वटेश्वरीकडे लक्ष दे की पार्वती माता काय सांगते. तो सांगते की काय सांगते पार्वतीच्या शरीरामध्ये सांगते. आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की या ठिकाणी मुक्ताबाईनं हा जो चांगला शब्द वापरलेला आहे हा अंतर पुष्पने संकार वगैरे हा शब्द आपण ते वापरू शकतो. कारण की ती गुरुपदा बसलेली आहे आणि चांगले शिष्य झाला नम्र झाले तिच्या पायावर. तेव्हा जेव्हा ती नम्र झालेल्या शिष्याला चांगलं म्हणते त्यावेळेला तिचा बालकपणा लाड जशी आई एखाद्या लहान मुलाला त्यामध्ये तिचं प्रेम आहे. पोराला हाताळतो त्याचं नाव समजा जे काय पण असं म्हणतो ना त्यामध्ये उद्धटपणा नसतो आईचा प्रेम असतो. तसं मुक्ताबाईंचं हे चांगदेवाकडे प्रेमाला बोलणे आहे समजून घ्या. आणि आपल्यालाही असं वाटलं पाहिजे. आपल्याला काही असं खूप झालं कधी झालं आपला अहंकार गेला पाहिजे. अहंकार गेल्याशिवाय खरं परमार्थाचं काही दर्शन होती. परमार्था ते चालू शकत नाही. तेव्हा आपल्यालाही गुरु महाराजांनी फेरी लावून हात मारावं अशी इच्छा आपल्याला पाहिजे. आपले काही शिष्य असे ते आम्हाला अहो जाऊ म्हणायला पाहिजे असं वाटतं. बसायला द्यायला खुशी द्यायला पाहिजे आधी घालायला. शिष्य म्हणून चांगल्याच दान देऊन भाषणातून ऐकलं तो आपल्या दृष्टीनं अतिशय लाभदायक आहे. किंवा आपण पाहिली होती अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश नाही गरीबी आहे हे काही नवसेची. ही जी वेळी आहे दिसायला सोपी आहे परंतु अर्थ करत आहे. अंधाराच्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नसतो हे तर माहिती आहे आपल्याला. आता अंधार झालेला आहे सूर्यप्रकाश आहे का नाही. अंधाराच्या ठाई सूर्यप्रकाश नाही तरी मी आहे हे काही नवचीचे. परंतु मी असतो मी म्हणजे मी आत्मा
परमात्मा. आता जरी सूर्य नाही आणि अंधार आहे तरी आपला हा परमात्मा जो विश्वामध्ये भरून राहिलेला आहे तो नाही का तिथं? सूर्य असो नसो, अंधार असो नसो, तो परमात्मा सदैव आहे ना. आपल्या झोपेतही तो असतो आणि आपल्या जागृतीतही तो असतो ना. जागा असतो परमात्मा सदैव आहे, अखंड आहे आपल्या देहामध्ये. तसा तो विश्वातही भरून राहिलेला आहे. त्याचं असंहीपण कधीही जात नाही, त्याचं देखणेपण कधीच जात नाही. आज आपल्याला 50 घेऊन घ्यायची आहे. 50 घेण्यातल्या चांगले 65 फारशी भाषेमध्ये हा एकच ग्रंथ मला जो मिळाला तो सुद्धा भेट स्वरूप मिळालेला आहे. हा ग्रंथ कधी मिळाला मला. मी या महात्म्याला भेटायला गेलो होतो. 9-10-91 9-10-91 वर्ष झाली. 13 वर्षापूर्वी मी माधवनाथ महाराज पुण्याला असताना मला कोणीतरी सांगितलं त्याचे माधवनाथ महाराज ह्यांची शिष्य. त्यामुळे मला याला भेटायची आवड निर्माण इच्छा झाली आणि त्यांना तो अटॅक आलेला. मला पाहिल्यानंतर बसले त्या अवस्थेत त्यांच्या बाजूला मी त्याची सेवा करत होते. त्यानंतर ते सांगितलं की एक संन्यासी स्वामी आहे तुम्हाला भेटायला आले. त्या अवस्थेत तिथून दिसलेल्या मला त्याच्या जागेवर दिसतो बरे झाले त्या माणसाने त्यावेळेला त्यांनी मला हे पुस्तक भेट 13 वर्ष झाली ते गावाच नाही करायचं असेल होत मला तरी काय ठसलेलं नव्हतं. आता जेव्हा आपली ज्ञानेश्वरी संपली मला अरे कुणाचं पुस्तक बोलायचं होता आणि मला कालमाती असतात हा इतर जन्माला ज्ञानेश्वराचा अर्थात माधवनाथ महाराजांचं आणि नागापुरे काही दिवसांनी पुढे गेले होतात. हा जो ग्रंथ त्यांनी मला दिला हा एवढा अनुभवाचाच काहीतरी त्यामध्ये काहीतरी आशय असावा काहीतरी हेतू असावा.
तुम्ही त्यांच्या इतक्या अशा अवस्थेमध्ये दुःखाच्या म्हणजे आधाराच्या अवस्थेत त्यांना आपण म्हणून ऐकावं कधी ऐकायला मिळणार नाही. 50व्या उपाशी तेव्हा 50व्या वेळीचा त्यांना अर्थ पाहिजे. 49 अंधाराचे ठाई 49 अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, म्हणजे अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही. पहिल्या 2 चरणांची शेवटी रचना. शेवटी 2 चरण कशी परी मी आहे, परी मी आहे हे काही न वचूची येईल. परी मी आहे हे काहीच न वचू येईल, परंतु मी आहे ही जाणीव राहतेच. म्हणजे जाणीव राहते, परंतु मी नाही व मी आहे असं होत नाही. मी आहे ही जाणीव राहते. मी म्हणजे कोण? मी आहे. पण आपल्या संबंधी सर्व काढलेले. सूर्य नाही अंधार असतो, अंधार नाही सूर्य असतो, परंतु अंधार असला तरी मी आहे, सूर्य असला तरी मी आत्मा आहे. आणि याची जाणीव मला आहे, ज्ञान मला जाणीव नाही द्या, याची जाणीव मला आहे. तेव्हा मागं घेतले पण कधीही नष्ट होत नाही. तेव्हा ईश्वरची आज आपली 50व्या मुली या 50व्या मुलीमध्ये जेव्हा चांगला समजले त्याप्रमाणे देवी तू ते मी दिवशी, देवी तू ते मी दिवशी, तेथे तू पण मी पणेशी, तेथे तू पण मी पणेशी. घटेकडे ग्रासी, घटेकडे ग्रासी, भेटीचे गुरे, भेटीच गुरे. मध्ये जन्म आहे दृष्टांत होतो. पहिल्या 2 चरणामध्ये जन्म समजले त्याप्रमाणे हे सांगेवा. मी तुझ्या आत्मस्वरूपाचा शोध घेत असताना तू ते मी दिवशी, तुला मी पाहत असताना दिवस मी करतो. तू ते मी दिवशी काय, तुला मी पाहतो, तुला मी शोधतो, तुला शोध देतो. मग तुझा शोध घेत असताना काय होतं? तेथे तू पण मी कमीशी करेल. जेव्हा मी तुझा शोध घेतो, तुझ्याकडे पाहतो, त्यावेळेला तुझं तू पण आणि माझं मी पण दोन्ही गोष्ट राशी पडेल, रास होऊन जातो. राशी पडेल. इथं दोन्ही मत दिसतात. हे सांगेवा. जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो, तुझ्याकडे पाहणं हे मी देहाकडे पाहणे नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. हे जी सांगेवा आणि विज्ञान देवाची भेट आहे, ही आत्मा आत्म्याची भेट.
ही देहाची भेट नाही, मनाची भेट नाही, इंद्रियांची भेट नाही, ही आपल्याला पाहून आत्म्याची भेट. म्हणून आत्म्याकडे पाहतात मी तुझे दिवशी मी तुझ्या आपल्याकडे जेव्हा पाहतो, जेव्हा तुझं आत्मस्वरूप मी जेव्हा पाहतो, तेव्हा त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाची नाही मी नसतो. आत्मा म्हणजे आत्मा तिथं मी तुला नाही. ते कृतीकडे तेव्हा ते दोन्ही मूर्तीपणा तुझा मीपणा आणि माझा मीपणा हे दोन्ही आणि मग काय उत्तर ते केवळ एक आत्मतत्व. इथं तुम्ही गेला मी गेलो म्हणजे गती स्वरूपाने देह स्वरूपाने मी पण गेला आणि मी पण होतो. आणि जो उरतो तो फक्त आत्मस्वरूपामध्येच आत्मतत्व शिल्लक राहतो. भेटीची वेदना खरी भेट होतात. भेट म्हणजे आत्मा अभ्यासला भेट म्हणजे आत्मा हीच भेट फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहते. भेटीची आहे कशी म्हणजे आपल्या सांगताना कोणते ते हा जर प्रश्न असेल तर कशी रचना तुम्ही कसे तुम्ही हा विकासा लागू होता ही ज्ञानदेव आणि सांगदेव महाराजांची आपली वेगळी भेट आहे. खुशीने काय झालं की मागे ही आपली वेगळी भेट आहे. आपली संसारामधली आपली ज्या भेटी होतात त्या भेटी वेगळ्या आहेत. आपल्या ज्या भेटी होतात त्या शरीरांच्या भेटी होतात. शरीर शरीराला भेटत, तर मन मनाला भेटत किंवा बुद्धीचे विचार विचारांना भेटतात. अशा भेटी जगामध्ये. पण अशी आत्म्याला आत्म्याची भेट होणार तशी भेट ज्ञानोबा स्वामीदेवांच्या आपल्याकडे पाहून आपल्या आत्म्याचं आणि स्वामीदेवांच्या आत्म्याचं सामरस्य होऊन भेट होते असे म्हणतात. आणि हे जे भेट होत आहे हे जे आत्माचं आपल्याला स्वरूप प्राप्त होणं हे खरं दर्शन आहे. दर्शन आपण सुद्धा देव दर्शनाला जातो, मंदिराला जातो, महात्म्याच्या दर्शनाला जातो, साधू संतांच्या दर्शनाला जातो. पण आपण त्यांचं दर्शन घेत असताना काय दर्शन घेतो? आता आपण दर्शन घेऊन आलेले पण काय घेतलं? दर्शन घेतलं काय? दर्शन म्हणजे आपण जो मूर्ती आकार रूप नाम हे जे त्या मूर्तीमध्ये आहे हे पाहतो. दर्शन साधू संतांना भेटताना सुद्धा आपण त्या महात्म्याला पाहतो. विष्णूला गुरु महाराजांच्या दर्शनाला जातात. दर्शन काय करतो? त्यांचा देह पाहायला मिळतो, त्यांचं बोल ऐकायला मिळतो, त्याचं नाम रूप आकार ते स्थान हे खरं दर्शन आहे. दर्शन म्हणजे त्या महात्म्याचा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं दर्शन आपल्याला घडवतं. आत्म्याने आत्म्याचं दर्शन घेतलं आणि त्या आत्म्याचं दर्शन या आत्म्याशिवाय घडत. आपल्याला जर आत्मस्वरूप प्राप्त असेल तरच आत्मस्वरूप दुसऱ्याचं दिसतं. आपण कितीतरी आपल्यामुळे जर आत्मस्वरूप असेल, आपण आत्मस्वरूपात असेल, आपल्याला जे आत्मस्वरूप प्राप्त झाले असेल तरच आपल्याला दुसऱ्याचं आत्मस्वरूप दिसतं.
जगात सुद्धा हे सगळे दोन पदार्थ त्याच्यामध्ये आत्मा आहे. तो आत्मा आपला स्वरूप दिसतो तिकडे आत्मा दिसतो परंतु हे स्वतः आत्मस्वरूपात असल्याशिवाय घडत नाही. हे अशा आपल्या साध्या अवस्थेमध्ये आपल्याला आत्मस्वरूप कधी घडत नाही. तर आपल्यामध्ये आत्मस्वरूप आलेले नाही. मग आपलं काय करतो माझं असं काही असं हे जे मी आणि तुझं माझं जे चाललेलं आहे हे सगळं पृथ्वीचं कार्य आहे. इंद्रियांचं कार्य आहे. मनाचं बुद्धीचं कार्य आहे. आणि या मनोबुद्धीच्या कार्यामुळे देहाने आपण या सगळ्या गोष्टी सदैव घडत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करत आहे की जेव्हा आत्मा आपल्याला भेटतो त्यावेळेला हा आत्मा वेगळा आणि ज्याला भेटतो तो आत्मा वेगळा असं नसतं. हे समजून घ्यायला आपल्या भेटीमध्ये दोन वेगवेगळे असतात. हा भेटणारा वेगळा ज्याला भेटतो तो वेगळा. अशा दोघांमध्ये द्वैता भेट होते. दोन असतात तेव्हा भेट होते. पण आत्म्याची जी भेट आहे ती द्वैतातली भेट नाही. माझा आत्मा आणि तुमचा आत्मा एकच आहे. जेव्हा हा आत्मा तुमच्या आत्म्याकडे जातो त्यावेळेला त्या आत्म्याचं आणि या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते एक असल्यामुळे ते एकूण जातात. जशी बाहेरची हवा आणि या खोलीची हवा. ही बाहेरची हवा आत आली की ही आतली हवा तिच्यामध्ये एकदम मिसळून जाते. टक्कर होते. पाहिलं का दोन हवेची टक्कर झाली कशी कशी मिसळून जातात फक्त. तस हा आत्मा त्या आत्म्याकडे पाहत असताना तो आत्माही हा आत्मा एकरूप आहे म्हणून ते एकजीव होऊन जातात. एकत्र होऊन जातात. म्हणून काल ज्ञानांनी मागच्या सगळ्या उदाहरणांमध्ये हा दृष्टांत समजून सांगितले की अंधार असेल तर मग प्रकाश नसतो. सूर्यप्रकाश नसतो. मुद्रा असेल झोप असेल तर जागेपणा नसतो. जाग नसते. अज्ञान असेल तर ज्ञान नसतं. तीन गोष्टी सांगितल्या. जेव्हा अज्ञान झालेलं असतं तेव्हा ज्ञान नसतं. आणि आज जगामध्ये जोपर्यंत आत्म्याचं दर्शन होते आत्म्याची स्थिती करते आत्मी जोपर्यंत आपलं ज्ञान होते तोपर्यंत आपल्या अज्ञान असा मोठी सहकार असा तोपर्यंत आपलं स्वरूप प्राप्त होत नाही. तोपर्यंत अंतःकरणामध्ये अज्ञान. बाकीचं सगळं अज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्यालाच आत्मज्ञान म्हटलं. आत्मज्ञानाशिवाय दुसरं जे सगळं ज्ञान ते अज्ञान आहे. त्याला अज्ञान का म्हणायचं? अहो आम्ही चांगल्या ग्रंथ वाचतो असं करतो ते करतो सगळं अज्ञान झालं का? त्याला आम्ही अज्ञान अशामुळे म्हणतो की ते टिकत नाही. ते विसरून जातो की नाही आपण. असे ज्ञान जर झालं तर ते विसरायला नको. पण आत्मा आणि आत्म्याचं जे ज्ञान आहे ते अखंड राहणार आहे. कारण आत्मा अमर आहे. अखंड राहतो. तो नेहमी आहे. रात्रंदिवस आहे. स्वप्न निद्रा आणि जागृतीमध्येही तो आहे. मग आत्मा जसा आहे ना तसे त्याचे ज्ञानही आहे. ते अखंड टिकणार आहे. नेहमी राहत. ते जे नेहमी राहत त्याला ज्ञान म्हणावं. आणि जे विसरून जातो जे कमी जास्त होऊन जात जे ज्ञान आम्हाला आत्म्याचं दर्शन करू शकत नाही त्याला ज्ञान मिळतं.
हे जे आपण सगळं ऐकतो ना, हे सगळं प्रवचनांवर ऐकलेलं शब्द ज्ञान आहे. त्या शब्दांच्या माध्यमातून आपण ते ऐकलेलं. शब्द हा प्रकृतीचा विषय येतो कानाचा. म्हणून हे सुद्धा ज्ञान आत्मज्ञान नव्हे. आत्मज्ञाना संबंधी आहे, परंतु आत्मज्ञान नव्हे. लक्षात घ्या. आम्ही बोलून राहिलो चांगली महाराजांना सांगून राहिले, ते आत्मज्ञाना संबंधी सांगून राहिले. पण आत्मज्ञान म्हणजे अनुभवयुक्त ज्ञान, अपरोक्षाने हे प्रत्यक्ष ज्ञान असतं. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आत्मज्ञानाचा अनुभव असतो. आत्मज्ञान हे असं शब्दांनी प्राप्त होणारे ज्ञान नव्हे, पण शब्दांच्या माहितीशिवाय सुद्धा त्या आत्मज्ञानाची आधी ओळख करून घ्यायला पाहिजे ना. जसा एखादी गोष्टीला आपल्याला समजून घ्यायची, ती गोष्ट तुम्ही आधी पाहिली नाही आपण, किंवा तिची आधी आपल्याला शब्दांनी ओळख करून घ्यायला आणि मग ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा ते प्रत्यक्ष ज्ञान होत. म्हणून आधी शाब्दिक ज्ञानाने ओळख होते. ओळख होणं म्हणजे आत्मज्ञान नव्हे. शब्दांनी ओळख होणं, परिचय होतो आपला, म्हणजे आत्मज्ञान. म्हणून या प्रवचनाची आवश्यकता असते. प्रवचन काय करायचं? प्रवचनाने आपल्याच्या ज्ञानासंबंधी, आत्म्यासंबंधी, भगवंतासंबंधी, परमात्म्यासंबंधी आपल्याला परिचय होतो. तो परिचय सुद्धा कुठं करायला? अनुभवाच्या माहिती नाही, पण आधी परिचय तर करून घ्या. म्हणून प्रवचन ऐकलं पाहिजे. मला आपली त्यांना शब्दो पाहतो दिवशी तेथे तू कळून कळही तेव्हा तुझे आणि मागून माझे कळ त्या ठिकाणी समाप्त होऊन जातो आणि त्यातून केवळ ब्रह्म. हे जे ज्ञानवाचं कथन आहे, हे आपल्याला आपल्या या स्थितीमध्ये अनुभव घेणं अवघड आहे. ही अनुभवाची स्थिती सांगून आली. शब्दांनी पण परिचय तर व्हायलाच पाहिजे ना आधी. म्हणून अनुभवचं जे ज्ञान असतं ते अनुभवानेच प्राप्त होतं. आणि आत्मज्ञान हे अनुभवचं ज्ञान आहे, म्हणून त्याला विज्ञान म्हटलं गेले. किंवा हे विज्ञान किंवा हे अनुभवचं ज्ञान आपल्याला अनुभवाने प्राप्त होणार आहे. आणि तो अनुभव आपल्याला सद्गुरूच्या कृपेने येतो. काही त्याचा उपास होऊन ठेवलेला आहे आणि ती सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त झालेली असते. साधना आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही जी साधना आहे ती आत्मशक्तीची साधना आहे. आत्मशक्तीची साधना आपल्या स्वरूपाकडे घेऊन जाते आपल्याला. देव सोडेल आपल्याला, त्या वेळेला आपल्याला अनुभव येईल. तोपर्यंत साधना व्हायला पाहिजे. त्या शक्तीने आपल्याला पोहोचवलं पाहिजे. जसं आपलं समजा आपण मोठा आघाडी दिसलो आणि आपल्याला जायचं अमुक स्टेशनवर किंवा अमुक गावाला जायचंय. आता ते गाव येण्यापूर्वी बसून सांगितलं पडला त्या गाडीतून किंवा त्या मोठ्या गाडीतून ती गाडी कशा पोहोचेल तुम्हाला तिथे समजणार खाली. तसं मध्ये साधना सुटली, साधना करत नाही, साधनेचा तो हा सोडून दिला तुम्ही शक्तीचा. साधना काय केलं तिकडे? तिथं तुम्हाला घेऊन चालते, चला ह्या माझ्याबरोबर मी घेऊन दाखवली तुम्हाला तो आत्मक आहे. तर ती आपल्याची शक्ती.
म्हणून साधना केली पाहिजे. साधना आपल्याला आपल्याच्या ठिकाणी बोलली आणि आपल्याच्या ठिकाणी गेल्यानंतर ती दाखवली हा गोळा ती आत्मविषयी शक्ती आणि शक्तिमान कृत शक्ती आणि शक्तिमान कृत समाधी अशी समाधी आपल्याला लागली किंवा अनुभव तेव्हा अशा तऱ्हेनं अनुभव गम्य अशी आपली साधना असल्यामुळे या साधनेला धरून चला. साधना सोडू नका. एक आपलं जेवण झालं तरी चालेल. एका दिवशी खाऊन दिलं पाहिजे तसं नाही राहत. साधना राहून गेली एका दिवशी आंघोळ नाही केली तरी चालेल चालत. साधना व्हायला पाहिजे ते अतिशय महत्वाचं आहे. आम्ही ते सगळं करतो साधनाच होत. काय करायची शक्ती काय करायची शक्ती तेव्हा अमृतानुभवामध्ये माता एक ज्ञानवा सांगाले रात्री मुलीची सूर्या तोच अनुभव सांगतात. जो चांगल्याला आपण सांगितला तो अनुभव एकदा अमृतानुभवामध्ये सांगितला. रात्री मुलीची सूर्या म्हणजे काय सूर्याकडे रात्र राहत नाही. सूर्याकडे रात्र असते का ना तरी लवण पाणी ना तरी लवण पाण्यात मीठ राहतं का पाण्यामध्ये मीठ टाकलं मिठाचा खडा टाकला जसा निर्गुण पाणी होऊन जात म्हणजे पाण्यात मीठ राहत. किंवा मुरेची चेलिया निद्रा मुरेची चेलिया म्हणजे जागृत झाल्यानंतर ज्याप्रमाणे झोप राहते तीन गोष्टी सांगितल्या आणि त्या तीन गोष्टी रात्र असताना सूर्य पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते मीठ राहत नाही आणि जाग आली असताना झोप राहत नाही. ते न राहणं हे ठीक परंतु याला राहिलं नाही हे जाणणार राहिलं नाही असं म्हणतो तू पाण्यात मीठ टाकलं आणि मीठ राहिलं नाही हे कोण ओळखलं कोणी पाहिला कोणी जाणलं कुणाला अनुभव आला हा अंगाला कोणीतरी आहे आणि तुम्ही दाखवा कोणी आत्म्याने तो अनुभव घेतला. आपण झोप गेल्यानंतर जागा झोप गेली हे कोणी पाहिलं कोणाला कळलं की झोप गेली आपल्याला आत्मा म्हणून झोप गेली झोप स्वप्न यांचा दृष्टा कोण यांना पाहणारा कोण आत्म्याशिवाय हे सगळं जेवढं आहे चाललेलं तर त्यांचा दृष्टा त्याचा देखील आत्मा असं ठिकाणी म्हणून आत्माच प्रमुख आहे हे ज्ञानवा या उदाहरणामधून अमृतानुभवामध्ये सांगितले आहे. त्याचा अनुभव घ्या. कोण प्रमुख आहे आत्मा जो हे सगळं जाणतो त्या आत्म्याचा अनुभव घ्या आणि तो वाटण्याचा अनुभव आहे त्याला अमृतानुभव असे म्हटले. तो अमृताचा अनुभव आहे. अमृताचा का अमृत जसं नष्ट होत नाही
अमृताने जसं मरण येत नाही ते अखंड राहत, तसं हा जो अनुभव आहे आत्म्याचा तो अमर बनवणारा अमरत्व देणारा अनुभव आहे. म्हणून अमृताचा अनुभव म्हणजेच आत्म्याचा अनुभव आहे. आपल्याला या अनुभव आता हे आत्मस्वरूप असं तरी कसं, आता आम्ही तर काही घेतलं आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे त्या अमृता अनुभवामध्ये तुमचा अनुभव सांगितलेले. पण आम्हाला थोडक्यात सांगायला कसा असतो तो अमृताचा अनुभव. स्वाभाविक ना, त्याला असं वाटतं की आपल्याला तो त्याचा अनुभव सांगावा, तो त्यांनी सांगितलेला आहे. पण ते कुठं आपल्याला समजतं, त्यांनी जे लिहून ठेवलेले तेही समजून घेणार. मग विचारतात लोक की देवा धनवा माझा अमृताचा अनुभव कसा असतो ते सांगा तरी धनवा सांगता बघा. आता ह्या ज्या ओळ्या आलेल्या आहेत त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या ओळ्या, अमृताचा अनुभव सांगणाऱ्या ओळ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगून टाकलेल्या आहे. ज्ञानोबांनी आपलं हे सगळं अनुभव तसं बसवून ठेवलेलं होतं बघा. तो अमृताचा अनुभव कसा असतो रे, हे तरी व्यक्त ना व्यक्त. तो आत्मा आहे ना, तो व्यक्तही नाही अव्यक्तही नाही. व्यक्त म्हणजे स्पष्ट दिसणारा आणि अव्यक्त म्हणजे गुप्त राहणारा. आता गुप्त आणि व्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त हे सापेक्ष शब्द आहे. याच्या पलीकडे तो असतो. व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे म्हणजे अखंड राहणारा, तो कधीच अव्यक्त होत नाही. जर अव्यक्तच होत नाही तर व्यक्त ते कशाला होईल. आत्मा कधीही नष्ट होत नाही, जात नाही, दुःख होत नाही, घडत होत नाही, अखंड येतो. आपल्या देहातच आहे असं नाही, सगळीकडे सगळा विषय भरून राहिलेला आहे. त्यामुळे व्यक्त आणि अव्यक्तेचा प्रश्नच अखंड भरलेला आहे. ते सांगतात आपल्याबद्दल, तरी ते व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशिवंत, हे गुणधर्मी त्याला लागत. तो नाशिवंत आहे का, नाश होते. आत्म्याला कधीच नाश, तो नाश होणं आणि नाश न होणं म्हणजे नित्य असेल, त्याचा सापेक्ष भाव आहे. नाशिवंत म्हणजे नाश होणं आणि नाश न होणं म्हणजे शाश्वत राहणं, अखंड राहणं. हे जे दोन सापेक्ष भाव आहेत त्याचाही परिचय. अहो ज्याचा नाशच होत नाही तो अखंड आहे असं म्हणलं तरी हा, ज्याचा नाश होतो मग त्याचा उलट काही असे पदार्थ असेल, पण आत्मा हा असा आहे की त्या नाश आणि नित्याच्याही पलीकडे असा आहे. तो अखंड मूळ पासूनच येणार, म्हणून त्याला नाश आणि नित्य म्हणतात. नित्य नाम नाशी आपण शब्द आपण वापरत असतो. आत्मा नित्य आहे, अखंड आहे, अवर या दोन्ही भावातीत, या दोन्ही भावांचा अतीत असतो. त्या व्यक्त आणि अव्यक्त, नित्य आणि नाशवंत या दोन भावांच्या पलीकडचा अतीत आहे. अनादि सिद्ध आत्मा कसा आहे, अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याचा कोणी अगोदर नाही, आदि म्हणजे अगोदर, ज्याचा कोणी अगोदर नाही तो सगळ्यांच्या अगोदरचा आहे. आणि तो सगळ्यांचा अगोदर आहे आणि शीतने स्वयं प्रकाशित स्वयं स्वतःच त्याला कोणी आणलं नाही, बसवलं नाही, ठेवलं नाही. हा जो आत्मा आहे त्याला नित्य म्हणता येत नाही, नाशवंत म्हणता येत नाही, त्याला व्यक्त म्हणता येत नाही, अव्यक्त म्हणता येत.
पूरा दिन वो विषय का मुझे समझता है सातव्या अध्याय दैनिक शिक्षण सातव्या अध्याय होंगे धर्म समझाले ये विश्व से होने ऐसे ये जो परमात्मा तत्व है जो आत्मा है ना तो आत्मा का हो तो हे सगळं विश्व तोच म्हणून लागलेलं आहे या विश्वामध्ये तोच भरून आहे या शरीरामध्ये तोच भरून आहे या कणाकणामध्ये तोच व्याप्त आहे सगळीकडे तो भरलेला आहे जे विश्वच होऊन असे तरी विश्व पण नाशीला न नाशी हे जे विश्वताव झालेलं आहे ते आपल्याच स्वरूप परंतु हे विश्व नष्ट होणार आहे बदलणार आहे नाश पावणार आहे मग हे विश्व नाश पावलं तर तू नाश पावतो का तू नाश पावतो जसं आता तू देहात आहे हा देह नष्ट झाल्यानंतर तू नष्ट होतो का आत्मा कधीच मरत नाही देह जातो देह नाशवान आहे या नाशवान देहामध्ये तो आहे अखंड परंतु हा देह गेल्यानंतरही तो कायम कुठे जातो त्याच्यातच राहतो आत्मा आत्म्यातच राहतो जशी हवा हवेतच राहते तेव्हा आत्मा जात नाही येत नाही देह जाता येतात धर्म समजाले की हे विश्व होऊन असे आज त्या विश्वामध्येच होऊन जातो आणि विश्व नष्ट झालं तरी तो नाश पावत नाही अशाप्रमाणे दाखला दिला झालेले अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा अक्षर पुसून टाकल्या तरी ही जी अक्षर शुद्ध लिहिलेली असतात त्यांच्यामध्ये अर्थात पोषकांना किंवा अक्षर पुसून टाकले जातात अक्षर तर पुसून जातात पण मग त्याचा अर्थ पुसला गेला का अर्थाचा जो अप्रगट आहे ना तो अप्रगट अर्थ त्या शब्दांचा जो आहे तो पुसला जातो अक्षर पुसले जातात शब्द पुसले जातात शब्द विसरले जातात त्यांचे जे अर्थ असतात ते कायम राहतात असं थोडंच आहे की आज आपण गाय शब्दाचा अर्थ होतो गाय म्हणजे विशिष्ट आता काही दिवसांनी समजा आपण या गायला विसरून गेलो तो जो अर्थ आहे गायचा तो नाहीसा तात्पर्य असं की शब्द नाहीसे शब्द ऐकून आपण घेतलेले असतात ते दिसून जातात परंतु त्या शब्दांचे जे अर्थ असतात ते कायम राहतात तेव्हा अक्षरे पुसल्यावी नसे तसा आत्मा आहे तसं हे विश्व या विश्वामध्ये तो भरलेला आहे तसा हा देह आहे या देहामध्ये तो भरलेला आहे देह गेला तरी तो जात नाही विश्व बुडालं तरी तो जात नाही अखंड राहणार आहे नित्य आहे अखंड आहे आता नित्य शब्द आपण वापरतो तो अनादि सिद्ध आहे तेव्हा आपल्याचं हे जे सुंदर आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो मग ज्याला हे आत्मस्वरूप होत ज्याला हे आत्मज्ञान होत त्याचं कोण त्याला लक्षण सांगा मला आत्मज्ञान ज्याला झालं त्याची तर एखादी गोष्ट एखादं लक्ष सांगा चिन्ह सांगा कथा ज्ञानवा सांगू शकतात ही लक्षणं सुद्धा ज्ञानवा सांगू शकतात आपल्याला काय कळणार
ते म्हणतात लक्ष सांगतो तुम्हाला दिवाळी वैराग्याची ओळख दिवाळी वैराग्याची ओळख जिराणी मनाची धार काप जिराणी मनाची धार काप एक केवळ आणि वाक एक केवळ आणि वाक निज बोधाची एक केवळ आणि वाक निज बोधाची लक्षण सांगता येतात कुणाची आखी स्वरूपाची त्याला ज्ञानेश्वर बाबा म्हणतात ज्या व्यक्तीला ज्या शिष्याला ज्या साधकाला ज्ञान होते त्याच्या अंगावरचे वैराग्याची ओळखणे नशी वैराग्याची ओळखणे येतात वैराग्याने वागणारा मनुष्य मला हे नको ते नको ते नको ते नको 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 हो ओळखणे आपल्याला कसं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे आणि वैराग्य विरक्त मनुष्य असतो कोणते मला हे नको हा जो वैराग्याचा ओळखला आहे होत आहे हे त्याचा कसोट आहे आता नको नको घेऊन आपल्याला लक्ष नाही परंतु आपले शिक्षण झालेलं इच्छा ठरलेली वासना ठरलेली त्यामुळे तो नेहमी संतुष्ट असतो समाधानी असतो शांत असतो निश्चल असतो वैराग्याची योग्य जिराणी मनाची भावना आणि त्यामुळे मग मन धावत नाही इकडे तिकडे हे मन आता गेलं हे मन जे कंपित होतं जे धावत होत सारखे इकडे हे मन संपला मग तिथं म्हणजे एकच केवळ एकच वाफ येते जसं पेरणीची वाफ येते वाफाली म्हणजे काय योग्य स्थिती आणि बीज टाकायला त्या शेतामध्ये बी पेरण्याची योग्य त्या मातीमध्ये स्थिती आली शेतकरी म्हणतो आता वाफ तशी या व्यक्तीमध्ये ती वाफ होते ती स्थिती येते ही वाफ आली तेथे केवळ आली वाफ निबोधाची आत्मशुद्धीचा ज्ञानाचा प्रत्यक्ष बोध होण्याची ती स्थिती आत्मज्ञान होण्याची ती वाफ आत्मज्ञान होण्याची ती अवस्था आहे वैरागी गेलं मन गेलं आपण गेली सगळं झालं चूक झालं आता गप्प राहिला तो काही नाही स्थिर झालेला बसलेला आहे तेव्हा त्याला आपल्या प्रेरणाची वापरली आपले ज्ञान व्हायला तो आपले ज्ञानी म्हणून या किंवा आपले ज्ञान वर्ष जीवन समजून गेलेले सिंहाची पण स्वामी स्वरूपानंदांनी त्यांचा नवरत्न हार नावाचा प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये ही लक्षणे दिली ही देवाचा हा सुंदर आहे फार महत्वाचा विषय दिला कल्याण करून घ्या
हरि ओम।